सर्व स्पर्धांस परीक्षेसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामर. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. विद्यार्थी प्रामाणिक आहेत. प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भावी प्रयोग, 2 सकर्मक कर्तरी प्रयोग, 3 अकर्मक कर्तरी प्रयोग, 4 नवीन कर्मणी प्रयोग. विद्यार्थी प्रामाणिक आहे याचा प्रयोग होतो अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 2 रमेश गाणे गातो. प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भावी प्रयोग, 2 सकर्मक कर्तरी प्रयोग, 3 कर्तरी प्रयोग, 4 कर्मणी प्रयोग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 3 अलका आणि सुनील विजयच्या घरी गेले. या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 केवळ वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 संयुक्त वाक्य, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केवळ वाक्य. प्रश्न क्रमांक 4 शब्द अलंकाराचे किती प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 1 2 2 3 4 3 4 4 5. शब्द अलंकाराचे एकूण 3 प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 5 गाय दूध देते. क्रियावाचक शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 गाय, 2 दूध, 3 देते, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 देते. प्रश्न क्रमांक 6 चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 1 सूर्य, 2 तारका, 3 प्रभाकर, 4 शशी. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द हा शशी हा आहे. प्रश्न क्रमांक 7 घरी या शब्दाची विभक्ती ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 सप्तमी, 2 षष्ठी, 3 तृतीया, 4 चतुर्थी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सप्तमी. प्रश्न क्रमांक 8 आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 बालकवी, 2 केशवसूत, 3 केशवकुमार, 4 कुसुमाग्रज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केशवसूत. प्रश्न क्रमांक 9 भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 तामिळ, 2 तेलुगू, 3 कानडी, 4 गुजराती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कानडी. प्रश्न क्रमांक 10 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 1 नभ, 2 घन, 3 तारा, 4 आकाश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नभ. प्रश्न क्रमांक 11 बाबांनी शीतलला मंगळसूत्र घेण्यासाठी पैसे पाठवले होते. या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ, 2 पूर्ण भूतकाळ, 3 साधा भूतकाळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 12 उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 1 अभ्युदय, 2 उदय, 3 अपमान, 4 कमाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अभ्युदय. प्रश्न क्रमांक 13 चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 इंदू, 2 हिमांशू, 3 रजनीनाथ, 4 सुधा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4 ऑप्शन क्रमांक 4 सुधा. प्रश्न क्रमांक 14 अजन्म हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 द्विगु समास, 2 अव्ययी भाव समास, 3 तत्पुरुष समास, 4 द्वंद्व समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अव्ययी भाव समास. प्रश्न क्रमांक 15 किल्ल्याच्या भोवतीची जागा यास काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 वृंदावन, 2 तटरेखा, 3 कुंपण, 4 तट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तट. प्रश्न क्रमांक 16 राजूने पुस्तक फाडले. या वाक्यातील कर्ता ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 राजू, 2 पुस्तक,
3 फाडले, 4 राजू आणि पुस्तक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजू. प्रश्न क्रमांक 17 जीव भांड्यात पाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 जीव असुरक्षित असणे, 2 जीव सांभाळणे, 3 संकट टाळल्यामुळे बरे वाटणे, 4 भीती वाटणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संकट टळल्यामुळे बरे वाटणे. प्रश्न क्रमांक 18 उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते. ऑप्शन क्रमांक 1 उंदरांना, 2 उंदरे, 3 उंदरे, 4 उंदीर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उंदीर. ऑप्शन क्रमांक 4 उंदीर. प्रश्न क्रमांक 19 ने अन या शब्दाचा समास कोणता. ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 द्विगु समास, 3 इतरेत्तर द्वंद्व समास, 4 द्रव्य समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इतरेत्तर द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 20 हा आंबा साखरच जणू या वाक्यातील अलंकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 यमक अलंकार, 2 उत्प्रेक्षा अलंकार, 3 श्लेष अलंकार, 4 अनुप्रास अलंकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुप्रास अलंकार. प्रश्न क्रमांक 21 विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 अमृत, 2 आश्चर्य, 3 अरण्य, 4 अग्नी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आश्चर्य. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी विशेष नाम ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 समृद्ध, मूत्र, 2 शहर, 3 आळस, 4 गोदावरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. प्रश्न क्रमांक 23 सोने या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 हेम, 2 चांदी, 3 सुधा, 4 मोती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हेम. प्रश्न क्रमांक 24 तो माझे ऐकेल या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी वाक्य, 2 विद्यार्थी वाक्य, 4 संकेतार्थी वाक्य, 3 संकेतार्थी वाक्य, 4 स्वार्थी वाक्य. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 22 दररोज प्रसिद्ध होणारे. ऑप्शन क्रमांक 1 नियतकालिक, 2 दैनिक, 3 साप्ताहिक, 4 मासिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दैनिक. प्रश्न क्रमांक 26 उपकाराची जाणीव ठेवणारा. ऑप्शन क्रमांक 1 जिज्ञासू, 2 दानशूर, 3 कृतज्ञ. ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. उपकाराची जाणीव ठेवणारा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कृतज्ञ. प्रश्न क्रमांक 27 शुद्ध शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 आशीर्वाद, 2 आशीर्षवाद, 3 आशीर्वाद, 4 आशावाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आशीर्वाद. प्रश्न क्रमांक 28 रात्र समता संपत नाही या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण वर्तमान काळ, 2 पूर्ण वर्तमान काळ, 3 अपूर्ण भूतकाळ, 4 पूर्ण भूतकाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 29 शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 1 काया, 2 देह, 3 स्वास्थ्य, 4 तनुज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तनुज. प्रश्न क्रमांक 30 नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 सरिता, 2 समृद्ध, 3 मेघ, 4 पाणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सरिता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.